वर्षापासून पाणी नाही, मग महानगरपालिका नेमकं करते तरी काय? सत्यम नगरमधील 400 ते 500 घरांचा संतापणावर, महिलांचे रिकाम्या हंड्यासह रस्त्यावर आंदोलन. एकीकडे जालना शहर स्मार्ट सिटीच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे जालना शहरातील चंदनजिरा परिसरातील सत्यम नगरमधील नागरिक मागील 3 वर्षांपासून पाण्यासाठी वणवण भटकत असल्याची संतापजनक परिस्थिती समोर आली आहे. परिसरातील 3 ते 4 गल्ल्यांमधील तब्बल 400 ते 500 घरांना 3 वर्षांपासून नियमित पाणी पुरवठा नसल्यानं नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप उसळलाय. आता 3 वर्ष झाले आम्हाला पाणी नाही. आम्ही टँकरचं पाणी आणू दमून गेलो. आम्ही कव्हर करा सगळ्याकडे जाऊन आलो, पण आमची कोणीच फरियाद घेईना. काय करायचं आम्ही पाण्याला? गरीब आहे ना, काय करायचं? पैशावाले ते लोक आणते टँकर, आम्ही कव्हर आणा. गरीब आहे ना. 3 वर्ष झाले आता आम्हाला पाणी नाही नळाला. आता आम्ही काय करा? 400-500 लोक समस्या. 4 गल्ल्याला पाणी नाही आम्हाला. किती घर असतील 4 गल्ल्यात? 400-500 घर आहे आमचं. काय एरिया कोणता आहे? सत्यमनगर. सर्व निवडणुका झाल्या, आमदार, खासदार, नगरसेवक सर्वांनी आश्वासनांची खैरात केली, पण 3 वर्षांपासून नळ कोरडेच. मग लोकांनी दात कुणाकडे मागायची, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार पाणीपुरवठा विभागानं मुख्य रस्त्यावर पाईपलाईन दुरुस्तीच्या नावाखाली अनेक महिन्यांपूर्वी खड्डे खोदून ठेवले. मात्र आज तागायत ना दुरुस्ती पूर्ण झाली ना खड्डे बुजवले गेले. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून रात्रीच्या वेळी मोठा अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जाते. जर या उघड्या खड्ड्यांमध्ये अपघात झाला तर त्याला पूर्णतः पाणीपुरवठा विभाग जबाबदार राहील, असा इशारा स्थानिकांनी दिलाय. दरम्यान आज शनिवारी सत्यमनगर परिसरातील महिलांचा संताप अनावर झाला. महिलांनी घराबाहेर पडत रिकाम्या हंड्यांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. यावेळी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. टँकरनं पाणी किती दिवस आणायचं? विकत पाणी कितीपर्यंत घ्यायचे? जर नागरिकांनी पैसे मोजूनच पाणी घ्यायचं असेल तर आमच्यासाठी महानगरपालिका आणि पाणी पुरवठा विभागाचा उपयोग तरी काय, असा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केला. या आंदोलनावेळी रामदास मस्के, प्रदीप जामनिक, सुदाम पाईकराव, फुलझाडे, गणपत भद्रे, सुधाकर इंगळे, अशोक भानुसे, श्यामसुंदर जाधव, इंद्रजित हुड, सदाशिव मोरे, ऋषी निकस यांच्यासह परिसरातील महिलांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. सत्यम नगरमधील पाणी पुरवठा नागरिकांनी तात्काळ नियमित सुरू करावा आणि पाणी पुरवठ्यासाठी खोदलेले खड्डे बुजवावेत. जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असा इशारा देण्यात आलाय. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. 3 वर्षापासून पाणी नाही आम्हाला. आम्ही नगरसेवकाकडे पण जाऊन आलो, तरी पण ते काही इकडे येऊन बघत नाहीत. 3 ते 4 गल्ले, या गल्लीमध्ये पाणीच नाही आम्हाला. 3 ते 4 वर्ष झालेत. काय करावं आम्ही? किती वर्ष टँकर घ्यायचं? अजून नळ पण येत नाही इकडं. त्यांना सांगितलं तरी ऐकत नाहीत ते. मतदान करायचं म्हटलं, वोटिंग करायला इकडे पाय पडू येतात इकडे, लगे वोटिंग करा, हे करा, ते करा. काय करायचं आम्ही? सांगा तुम्ही. आता एवढे वेळ घेऊ नाही शकत ना आम्ही टँकर. कोणाकडे पैसे राहतात, कोणाकडे नाही राहत ना. गरीब लोक आहेत सर्व. मुक्ता प्रदीप जामनिक. बघा, प्रथमतः जालना आंदोलन त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. त्याचं कारण असं आहे की आमच्या ज्या समस्या आहेत ते जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलात. बघा, गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी पाणीच येत नाही. काही ठिकाणी पाणी येते, काही ठिकाणी पाणी येत नाही. परंतु असे काही घरं आहेत की 200-300 घरं असे आहेत की त्या घराला आतापर्यंत पाणी आलेलं नाही. म्हणून प्रशासनाला आम्ही या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी आमची समस्या, पाण्याची जी समस्या, गंभीर समस्या आहे, अतोनात असा कणखर असा उन्हाळा आहे. या उन्हाळ्यामध्ये पाण्याची खूप टंचाई आहे. सर्वांचे बोर या ठिकाणी आटलेले आहेत. पाणी कमी झालेलं आहे आणि मग प्रशासनाने दखल घेऊन आम्हाला पाण्याची व्यवस्था करावी, एवढी आमची एक मागणी आहे. काही ठिकाणी खोदकाम करून पाईपलाईन जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम सापडले नाहीत. जिथं प्रॉब्लेम आहे तिथं आणखी काही केलेले नाहीत ते. त्याच्यामुळं ते प्रॉब्लेम पहिले सॉल्व्ह झाला तर पाणी येण्याची शक्यता आहे. तर ते बरेचशा ठिकाणी खड्डे खोदून तसेच ठेवलेले आहेत आणि मग त्या ठिकाणच्या काही समस्या सुटलेल्या नाहीत. म्हणून महानगरपालिका किंवा त्यांचे संबंधित जे अधिकारी आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांना मी असं या माध्यमातून सांगतो की त्यांनी आमच्या समस्येकडे सातत्यानं लक्ष द्यावं. कारण पाणी हे सर्वस्वी जीवन आहे. म्हणून पाणी असल्याशिवाय काहीच करू शकत नाहीत, हा एक हेतू मनामध्ये आहे. आणि आज एवढा कणखर उन्हाळा असून देखील पाण्याची समस्या आमच्या
गल्लीमध्ये अत्यंत गंभीर प्रश्न होऊन बसलेला आहे. कोणता एरिया कोणता आहे? सत्यमनगर एरिया आहे. त्यामुळे आम्ही एक प्रशासनाला या ठिकाणी सांगू इच्छितो की ही समस्या जर लवकरात लवकर सॉल्व नाही झाली समजा, तर आम्ही या परिसरातील सर्व महिला महानगरपालिकेवरती हंडा मोर्चा या ठिकाणी आणण्याचा आम्ही धाडस करू आणि त्या ठिकाणी आमची समस्या सोडवावी असा आम्ही ते आग्रह धरू. तेव्हा आम्ही प्रशासनाला सांगतो की त्यांनी आमच्याकडं सातत्यानं लवकरात लवकर लक्ष देऊन आमची पाण्याची समस्या सोडवावी. गणपत भद्रे.